माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली। त्यापैकी 51 इमारती निष्कासित तर 71 इमारती रहिवास मुक्त करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। पण त्याचवेळी 134 अतिधोकादायक इमारतींमध्ये अजूनही रहिवासी असल्याचं त्यांनी नमूद केलं। तसंच 85 धोकादायक इमारतींना ठाणे महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। मंडळी, गेल्या 10 दिवसांपासून लातूरच्या अहमदपूरमधून खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेने पायी निघालेल्या सहदेव होनाळे या शेतकऱ्याची प्रकृती बिघडली आहे। त्यामुळे त्यांना उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयात ठेवण्यात आलंय। शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि त्यांच्या पिकाला हमीभाव मिळावा यासाठी सहदेव होनाळे हे अहमदपूर ते मंत्रालय हा प्रवास पायी करतायत। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठाणे शहरातल्या पदाधिकाऱ्यांनी होनाळे यांची भेट घेतली। त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी संवाद साधला। सहदेव होनाळे यांच्या मुद्द्यावर विधानभवनात आवाज उठवण्याचं आश्वासन आव्हाड यांनी दिले। शहापूर तालुक्यातील आर एस दमानी इंग्लिश स्कूलमधल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या आग्रही मागणीसमोर अखेर विश्वस्तांना झुकण्याची